स्थानिक शेतकऱ्यांना 85 भाव वांग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मेट्रोविबी तणनाशकाच्या फवारणीनंतर मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. अरुण फापाळे, युवराज कोरडे, तानाजी आढाव, बजरंग पिंगळे आणि अंकुश चौधरी या शेतकऱ्यांचे 6 ते 7 एकरवरील बटाटा पीक करपल्याने अंदाजे 6 ते 7 लाखांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगण्यात येतंय. कंपनी प्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा कठोर पावलं उचलू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकरी वाचला तरच देश वाचेल या विचाराने गावकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ संजय भाऊ गायकर. आज आपण लिंगदेव आणि लईत या भागात आलेलो आहे. तिथे काही शेतकऱ्यांचं दमन कंपनी म्हणजे दमन कंपनीचं एक औषध आहे, त्यांनी ते फवारलं होतं. त्यांचं बटाटा पीक आहे. त्या बटाटा पिकावर प्रादुर्भाव दिसतोय आपल्याला की त्या खत औषधं फवारल्यानंतर त्यांच्यावर करपा गेलेला आहे. ते हे शेतकरी जवळजवळ 15 दिवस झाले त्रस्त आहेत. त्यांनी त्या कंपनीशी संपर्कसुद्धा केला, पण कंपनीचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या कंपनीवर केस करा, त्याच्यावर आम्ही काही मार्ग काढू शकत नाही. जर कंपनीवर केस केली तरच आम्ही ती नुकसान भरपाई देऊ शकतो. त्याबद्दल हे शेतकरी स्थानिक जवळजवळ 4 ते 5 शेतकऱ्यांच्या प्लॉटवर हा परिणाम झालेला आहे. एकच शेतकरी नाही. तर ते शेतकरी आज थोडक्यात काय सांगतात ते आपण पाहूया. नमस्कार. इचीबायन आणि दमन या कंपनीचं आम्ही हे औषध फवारलं, मेट्रो व्हाईप काय. या औषधामध्ये एवढी नुकसान झाली आमची बटाट्यांची. शेजारी एका सारी फवारेल नाही तर हा एवढी नुकसान झाली. माझे स्वतःचे 2 एकर बटाटे, 2 एकरचे प्लॉट भस्म होऊन गेलेला आहे. या कंपनीवाल्याशी संपर्क साधतात ते 1-2 जण आले, त्याच्यानंतर काहीच बोलले नाही. आम्ही स्थानिक गावातून दुकानातून हे औषध आणलं होतं. याचे 5 पंप केलेले आहे एका पुडीचे. हे फवारलं. त्याचं तुम्ही मात्रा कशी घेतलेली काय असं? 5 पंप केले एका पुडीचे. एका पुडीचे 5 पंप. चालतं. आणि त्यानंतर बटाटे मोठे होते, ते लहान झाले आणि ते खोडातूनच मोडून पडायला लागले. एवढा प्रादुर्भाव या औषधाचं झालं. आम्ही हे कंपनीवाल्यांना अनेक वेळा बोललो, पण त्यांनी खत औषधाचे जे दुकान आहे त्यांच्या कानावर तुम्ही घातल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आली? नाही, त्यांची चांगली आली. त्यांनी कंपनीवाल्यांना बोलून घेतलं. कंपनीवाले पाहून गेले. त्याच्यानंतर ते त्यांना बी काही बोलाना, औषधवाल्या संघ बी आमच्या बरोबर बी काही बोलणे करेना. ते म्हणे बाबा तुम्ही केसच करायचो. आम्ही केस केलं, मग त्याची काय होईल ती तुमचं नुकसान भरपाई देऊ. कंपनीकडे काय मागणी तुमची? कंपनी का आमची जे नुकसान भरपाई झाली 100% दिली पाहिजे त्यांनी. आमचं पूर्ण सीझन गेलेलं आहे, याची नुकसान भरपाई कंपनीने दिलीच पाहिजे. आणि आता आम्ही कृषी अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला आहे. त्यांनी काय आता 4-5 दिवस होत आलेत आमचे अर्ज देऊ, 4 दिवस. त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही. तरी बुवा आमदार किरणजी लामटे साहेब, वैभव पिचड, अमित भांगरे यांनी काहीतरी हालचाल करावा आणि आमच्या मागणीचं कुठंतरी हे करावा. आता जे सरकार बनलं यांनी बी कुठंतरी या शेतकऱ्यांचं उचललं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. हे शेतकरी आत्महत्या करतात, याचं कारण ह्या अशा कंपन्या हद्दपार केल्या पाहिजे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. कंपनीकडून रिस्पॉन्स काहीच भेटला नाही तुम्हाला म्हणायचं? त्यांचे जे सुपरवायझर राहतात स्थानिक, ते आले होते तुमच्याकडे पाहण्यासाठी. त्यांचं काय म्हणणं झालं? मग त्याने काय ते म्हणे खराब झालेलं आहे पीक, आम्ही कंपनीला कळवतो, पण कंपनीवाले जे मेन बॉस आहेत ते काही बोलायला तयार नाही. म्हणजे 4 ते 5 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. 5 जण. तुम्ही काय सांगू शकता भाऊ? आता आम्ही काय सांगू शकणार? ते शेजारी जर तणनाशक मारेल नाही, शेजारी इकडं मारलेलं आहे, एवढं फळ बसलेलं आहे. 1-1.5 एकर बटाटे लागवड होईल. किती रुपयांचं नुकसान झालेलं तुमचा अंदाज? कमीत कमी लाख रुपयाचं दरम्यान भांडवल झालेलं आहे. तुमची मागणी काय राहील? मागणी काय आता वर्ष तर फेल गेलं. कमीत कमी जेवढी रक्कम गेली तेवढी तर भेटली पाहिजे का नाही? कमीत कमी वर्ष फेल गेलेले. अजून तुमच्यात कोणाचं काय म्हणणं? तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? तुम्ही पण काय म्हणणं? आमच्यावर म्हणणं असं आहे,
का माझ्यावाला 1 एकर फळ फार उद्ध्वस्त झालाय. या आता मुख्यमंत्र्यांनी याच्यावर दखल घ्यावा अशी माझी किती दिवस झालं साहेब हे फवारून तुम्हाला? फवारून जवळजवळ 15-3 वर होत आले. 15 दिवस तर नक्कीच झाले. आणि 15 दिवसात तुमची कोणी दखल घेतली नाही? किती नाहीत, पाहू म्हणतात आणि दखलच घेतली. स्थानिक ज्या दुकानदाराकडून घेतली होती त्यांनी दखल घेतलेली का हो, तुमची? त्यांनी 100% दखल. ते स्वतः आले होते इथे? स्वतः आमच्याकडे रोजगार काम. त्यांचं काय म्हणणं झालं मग? त्यांचं म्हणणं आहे का तुम्हाला आम्ही मिळूनच देऊ. त्यांनी पण चांगला पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्यांना ते वरचे जे अधिकारी ते रिस्पॉन्स देत नाहीत. असे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता तुम्ही? केला होता आम्ही. कृषी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलेलं आहे? त्यांचं म्हणणे आमची टीम येईल, बघेल आणि मग आम्ही सगळं करतो. म्हणजे ही जी कंपनी परदेशी कंपनी माझ्या हिशोबाने, त्या कंपनीवर आहे ना कारवाईची मागणी तुमची? हो, कारवाईची नाही मागणी झाली तर आम्ही तहसीलला पत्र देणार आहे, उपोषणाला बसणार आहे. तर शेतकरी उपोषणाला बसतील? 100% बसणार आम्ही. हो हो हो, चालेल चालेल, धन्यवाद. मी लिंगदेव गावचा ग्रामस्थ आणि एक दुकानदार ह्या हिशोबाने इचीबायन आणि पेन्सिबायो मॅन्युफॅक्चर्ड बाय इचीबायन आणि मार्केटिंग बाय पेन्सिबायो गेली 2 ते 3 वर्षापासून मेट्रोवाईब हे तणनाशक विकतो आहे आणि हे बटाट्यावर चालतं आहे असा लेबल क्लेम कंपनीचा आहे. तर ज्यावेळेस मी शेतकऱ्यांना हे औषध दिलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी एका पॅकेटमध्ये 75 लिटर पाणी केलं. तर ज्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारल्यानंतर यांचा बटाटा पूर्णपणे डॅमेज झाला. आपण पाहू शकता ज्यावेळेस बटाट्याची उंची 4 ते 5 इंच होती त्यावेळेस शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पिकअप नाही आणि पूर्णपणे बटाट्याला कुठलाही असा पोषक वातावरण असूनसुद्धा यातून शेतकऱ्याचं उत्पन्न निघाल याची गॅरंटी नाही. आणि आपण पाहू शकता हे मका असल्यामुळे इथं तणनाशक मारलं नाही. याची बटाट्याची क्वालिटी पहा, याला लागलेला माल पहा. या गोष्टीला पूर्णपणे इचीबायन आणि पेन्सिबायो दमन ह्या दोन्ही कंपन्या जबाबदार आहेत. आणि इथून पुढे आम्ही तालुका कृषी संघटना, जिल्हा कृषी संघटना असा निर्णय घेतो की या दोन्ही कंपन्यांचं कुठलंही औषध आम्ही विकणार नाही. याच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी आणली पाहिजे. आणि शेतकऱ्यांची जी झालेली नुकसान आहे, आज या क्षेत्रामध्ये कमीत कमी 1 लाख रुपयाचं त्यांचं उत्पन्न झालं असं, पण 20,000सुद्धा उत्पादन होत नाही. तर दोन्ही कंपन्यांनी या गोष्टीला स्वतःची जबाबदारी समजून त्यांची भरपाई देण्यात यावी. आणि या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करण्याकरता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे. आता हे पहा, हे मारलेलं तणनाशक याला खाली काहीच दिसत नाही आणि याच्यावर मारलं नाही. याचे बटाट्याची संख्या पहा, जर ज्याला मारलं नाही त्याला 10 बटाटे आणि ज्याला मारले त्याला जर 2 बटाटे येत असेल तर या गोष्टीला पूर्णपणे कंपनी जबाबदार आहे. कंपनीनं शेतकऱ्यांना न्याय द्यावा. इथं दुकानदाराची कुठलीच चूक नाही किंवा दुकानदाराने स्वतःच्या घरी बनवलेलं नाही. आणि या गोष्टीचं ज्यावेळेस तुम्ही टेस्टिंग करणार आहे याचे आम्हाला पूर्णपणे एव्हिडन्स दिले पाहिजेत. आणि हे स्वतः मी शेतकऱ्यांची टीम घेऊन खाजगीमध्ये याची टेस्टिंग करून आणून याचे रिपोर्ट आणि तुमचे जे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट आहेत हे जुळलेच पाहिजेत, नाहीतर या गोष्टीवर जबरदस्त उठाव केला जाईल. एवढं बोलतो आणि थांबतो. सर मला एक सांगा, म्हणजे कंपनी कोणती? दमन कंपनीचं प्रोडक्ट आहे? मॅन्युफॅक्चर्ड बाय इचीबायन. कारण इथे दिसतंय आपल्याला, इथे दमन जर पाहू शकतो आपण, इथे नाववरती दमन येते. आणि मार्केटिंग बाय दमन आपण पाहू शकता. हे पेन्सिबायो मार्केटेड बाय पेन्सिबायो आणि मॅन्युफॅक्चर बाय इचीबायन क्रॉप सायन्स. याला जबाबदार कोणती कंपनी? मग याला जबाबदार मॅन्युफॅक्चरिंग, जे मॅन्युफॅक्चर करतं, जो तयार करतोय. ह्याच्यावर लोगो तर दमनचा आहे, वरती लोगो दमनचा आहे, पण मॉलिक्युल इचीबायनचा आहे.
मग दमनची काय जबाबदारी याच्यात? याच्यात तुम्ही जरी प्रॉडक्ट घेतलं हम्म, तरी ते तुम्ही मार्केट करताय, हम्म, पेमेंट तुम्ही शेतकऱ्याकडून घेताय, दुकानदाराकडून तुम्ही घेताय. याच्यात सर्वस्वी जबाबदार ही दमन आहे हम्म, आणि 2 नंबर पार्टी ही हिची बायन आहे. हम्म. या दोन्ही कंपन्यावर रितसर शासनाने कारवाई करावी, नाहीतर या गोष्टीचा आम्ही स्वतः उपोषणला मी स्वतः सर आपलं नाव काय? जालेंदर माधू कानवडे. हे तणनाशक फवारणीमुळं या बटाटा पिकावर झालेला हा परिणाम आहे. ह्या ज्या बटाटा आहे ह्या बटाट्याला तणनाशक मारलं आणि इथं मका असल्यामुळं याला तणनाशक मारलं नाही. पूर्ण सरी इकडच्या तिकड ही पूर्णच्या पूर्ण सरी बघा, पूर्ण सरी अगदी हिला काहीही झालेलं नाही, काही फरक नाही. आणि या सरीपासून इकडं या पूर्ण प्लॉटवरती तणनाशक फवारणी केलेली आहे. तर बघा या तणनाशकमुळं या पूर्ण मालाची नुकसान झालेली आहे आणि कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदारी घेत नाही. तर या संबंधित कंपनीवर कोणत्याही हालत कोणत्या कंपनीचं होतं हे? हिची बायन आणि दमन आणि हिची बायोन अशी काहीतरी कंपनी आहे, 2 कंपन्या, त्या 2 कंपन्यांचं हे तणनाशक आहे. तर त्या कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे. किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे? जवळजवळ लईत आणि लिंगदेवमधून 5 ते 6 शेतकऱ्यांचं हे नुकसान आहे. कंपनीचं म्हणणं काय याच्यावर? कंपनीचं म्हणणं याच्यावर असं येतंय का आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही रितसर केस करा. तुमची मागणी काय राहील इथून पुढे? इथून पुढे आमची मागणी अशी राहील का या सगळ्या शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई भेटली पाहिजे. नुकसान भरपाई जरी भेटली ती एवढी भेटणार नाही, तुमचं वर्ष तर व्हायला जाणार आहे पिकाचं. आमचं वर्ष पिकाचं व्हायला जाणार आहे, त्याची सगळ्याची नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे आणि कंपनीनं आम्हाला ती नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. या भूमिकेवर आम्ही पंचनाम्याला इथं कोण अधिकारी आले होते का कंपनीचे? कंपनीचे वरचे अधिकारी आले होते काय, एक दोन वेळा त्यांनी व्हिजिट दिली, पण ते आता परत यायला नाही म्हणतात. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.